नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची की नाही? गोलू, उंदीर आणि मनीमाऊची फजिती ही गोष्ट तुमच्यासाठी मस्त घेऊन आलेली आहे. तर ऐका हा बाळांनो. एका गावी गोलू नावाचा चतुर उंदीर राहायचा. गोलू दिवसभर काहीतरी खोड्या काढायला फार आवडायचं. त्याचं गावात मनीमाऊ नावाची थोडीशी आळशी पण खूपच शहाणी मांजर राहायची. तिला वाटायचं गोलूला एकदा पकडून खाल्लं की मग मी गावातली सगळ्यात हुशार मांजर ठरेन. एक दिवस मनीमाऊने ठरवलं, आज गोलूला नक्की पकडायचंच. ती चुपचाप गोलूच्या घराजवळ बसली, पण गोलूला काय त्याच्या कानावर सगळा आवाज पटकन येतो. तो खिडकीतून डोकावून पाहतो तर मनीमाऊ पंजे चाटत बसलेली. गोलू मनात म्हणाला, ही मला पकडायला आली आहे, पण आज मी तिची मजा बघतो. गोलूने पटकन एक मोठा तांदळाचा पोता ओढून आणला आणि त्यात स्वतः लपला. मग पोतं हलवत मनीमाऊ समोर रांगेला. मनीमाऊला वाटलं, अरे वा, हा तर आपोआप माझ्याकडे येतोय. ती पंजा मारणार एवढ्यात धप्पाकन पोतातून गोलूने एक मूठभर पीठ तिच्या तोंडावर उडवलं. आहे की नाही मजा? मनीमाऊच्या तोंडावर, मिशांवर आणि डोक्यावर सगळीकडे पिठाचा डोंगर झाला. ती शिंकत फुसफुसत पळून गेली. छी छी गोलू, तू तर फारच खोडकर आहेस. गोलू खिडकीतून बघत होता आणि मोठ्याने हसत म्हणाला, मनीमाऊ, आधी धुणे घेऊन ये, मग माझ्या मागे ये. तेव्हापासून मनीमाऊ गावात पीठमाऊ म्हणून प्रसिद्ध झाले आणि गोलू मात्र रोज नवीन खोडी काढत राहिला. किती मस्त मजा आहे ना? ऐका पुढे बाळांनो. कशी वाटली गोष्ट? आवडली ना? मला एक शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.